तिसरो नाही चौथो ब्लॉग असा. आणि चौथो ब्लॉग म्हणजे आता जरा मस्त मित्र म्हणाक लागलो आज लवकर इलो कामावरनं. आज त्याका काय सुट्टी होती आणि माका मी आज लवकर इलं म्हणाक लागलो आज वेंगुर्ल्याक जाऊया फोटो काढू बसेच. म्हटलं जाऊया म्हटलं एका सांगले म्हटले चल जाऊया. मी आणि बाबू दोघ जण असो आणि दोघच जण बाकी सगळे एक गेलो आपलो. आणि एक मित्र गेलो रे अहिल्यानगर मध्ये गेलो एक लग्नासाठी स्पेशल लग्नासाठी गेलो इथून काल सुटलो होतो. आणि बाकीचे काय मित्र सगळे कामाक असतात नाईट एक एअरपोर्टार आणि बाकी सगळे मॅची विची त्यांना गेले म्हटलं आम्ही जाऊन येतो दोघंच असो. आणि असंच आता मी डायरेक्टच गाडीपासून स्टार्ट करतोय. मग काल त्या दिवशी कसं थर्ड वालो केले मी गाडीवर ताबडतोब म्हटले आता गाडी फोर व्हीलर रंगला तर फोर व्हीलर आता फोर व्हीलर रंगला स्टार्टिंग सुरुवात केली घरापासून नाही करू डायरेक्टच गाडीवरनच ब्लॉक करते असं. आणि आता आम्ही इथून म्हणजे आमच्या घराकडून शॉर्टकट वाडा लेफ्ट लोक डायरेक्ट मळगाव जातो. मळगावात डायरेक्ट सरळ गेलो वेंगुर्ल्याक जातो. म्हटलं वेंगुर्ल्याक जाऊया म्हटलं फोटो काढू असेच जाऊया प्लॅनिंग केले. ड्रायव्हर सध्या तरी प्रो हा नवीन ड्रायव्हर हा आमचो ह्यो बाबू कवडी. खास फोटो काढूच्यासाठी एकदम केस असले कडक कापलेला सध्या एक नंबर दिसता सध्या. आणि फोटो त्याची एकदम मस्त जबरदस्त काढू आहे त्याचे फोटो. म्हटलं कालच्या ह्याच्यात ब्लॉग मध्ये व्हॉल्यूमचं जरा ह्या विषय मनान फोर व्हीलर घेतात आज प्लॅनिंग मजेशीरच सगळ्या गोष्टी. मी एक मित्र पुण्यात नाही हा मस्तपैकी म्हटलं तो साखरपुड्या गेलो हा पुण्यातनं त्याका बोलवतो होतो पण म्हटलं साखरपुड्या गेलो म्हणजे साखरपुड्याकच जाऊ नये आणि त्याका बोलवक नाही आम्ही असो संतोष मनाचा. आणि विचारात आज फोटो काढूचाच प्लॅनिंग होतो भरपूर. आणि मस्त जरा इंस्टा जरा फोटो पोस्ट काहीच नाही म्हणजे आज एकदम जुने पोस्ट असत ते तर नवीन काढूया म्हणून जरा फोटो काढायचे प्लॅनिंग घेत आणि जाऊया फोटो काढूया प्लॅनिंग केलो. आणि त्या तिसऱ्या व्हिडिओ तुमचा प्रतिसाद भरपूर होतो हिशोबात. आणि मी क्रिकेटचो सागर मोडे जो ब्लॉग घातले त्या सागर मोडेचो ब्लॉगाक तरी मैदान भरपूर लोकांनी बघितले आणि असे 500-550 लोकांनी बघितलेलो हा तो ब्लॉग. आणि माझ्यामध्ये बघून तुम्ही लाईक करणार ना शेअर करा सबस्क्राईब करा लोकांका नवीन माझे असे चॅनल हे ब्लॉग करते ते बेल आयकॉन दाबा नवीन तुमका चॅनलाची तुमका समजतले खंयसर मी आम्ही काय करतो. आणि हिडन मी प्लेसी दाखवतले सगळे माका यातले तितके माहिती तितके मी हिडन प्लेसी दाखवतले तुमका म्हणजे निदान माका गोव्यातले तरी भरपूर असे हिडन प्लेसी माहिती आहेत. म्हणजे सनसेट आहे बुक गावतलो एक हिडन म्हणजे अशी एक प्लेस हा फोटोसाठी चांगली फोटोसाठी जागा. आणि 3-4 वर्षात 4 एक वर्षात तरी केदारनाथची मजेशीरच होती ती ट्रिपच मजेशीर होती खरी. अजूनही आठवण येतात ती अशी ट्रिप होती एकदम मजेशीर ट्रिप होती ती. आणि केदारनाथाचे व्हिडिओ म्हणजे केले तर मस्तच होते तुमका बहुत मजा येतली होती ऑलरेडी. आणि नजारेच एक नंबर कधी न कधी तुम्ही ब्लॉग कोणी बघित असाल तर एक टाइम तरी केदारनाथात तुम्ही जाऊन या. जबरदस्त असा लोकेशन आहे स्वर्ग आता खरंच लोक म्हणतात केदारनाथ स्वर्ग आपण खरंच स्वर्ग इतके सुंदर नजारे होतो भरपूर मस्त पैकी असे रस्ते असे काय नजारे इतके अजून आम्ही जाऊन येल्यापर्यंत इतकी आठवण येत आपण ते गोष्टीची. परत जाऊचं प्लॅनिंग करतो बघू आहे एकदा केदारनाथात परत जातो मित्रांचे सगळ्यांना विचारू आणि परत जाऊचं प्लॅनिंग करतो. नाहीतर महाकालात तरी एकदा महाकालात जाऊचं प्लॅनिंग तरी करतो. तुळसमध्ये मातीची भांडी मातीची वस्तू आणि भरपूर भेटतात इकडे तुळसमध्ये. आणि ओढावड्याच्या पुढे तुळस आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट आता हैसरे मॅची जैथे आज आम्हाला मॅची होते बघा आवडीचा विषय. हैसरे काय असला तरी आम्ही क्रिकेट बघू जातलोच क्रिकेट. आता देवगडा असले तर देवगडा कमी जातलो. आज आमका जाऊचा होता पण उद्या आज आमची टीम सेमी फायनल आमचा कोकणचा भरपूर स्वर्ग कोकणातली लोक सुद्धा माणूस एकदम मस्त.
जातल्या. राईट आहे बघा, राईटमध्ये कॅम्प गार्डन आहे आणि मग ग्राउंड आहे हा क्रिकेट ग्राउंड. वेंगुर्ल्यात मार्केटमध्ये गेलेलो कल्वनाक त्या रस्त्यावर तुला आता आम्ही सागरेश्वरात राहतो असो तो माझ्याकडून रस्तो पाटचो मध्ये त्यासाठी राईट मारलो काय सागरेश्वर एका हातून होतो आणि स्ट्रेट गेलो तर बांधारा स्ट्रेट गेलो तर बंदरावरती वेंगुर्ल्यातलं बस स्टँड. लालपरे 2 नसत, लालपरे वेंगुर्ल्यातलं बस स्टँड आणि जत्रे 2 नाही 4. बाबू जत्रा खायची मानसेश्वराची यात्रा ही बघा. गर्दी तर भरपूर असतली जात्रेक. ट्रॅफिकच बघा, दुकान आहे भरपूर बघा. नाव डायरेक्ट सागरेश्वर घातलाय तुम्ही बीच वरती बघा. काय माहिती माका काय माहिती. सागरेश्वरात पोचलो एकदम. सागरेश्वरात मंदिर बघा, पहिलाच मंदिर आणि बाजूबाजूक नजारे. काय ट्रॅफिक नाही, गर्दी बघा भरपूर आहे तशी हिशोबात, लोक भरपूर आहेत. बीच त्याचा गॉगल घातला हो हो गॉगल पाहिजे भाऊ. आता दुसऱ्या प्लेसवरती जातो, त्या प्लेसवर जातो असं डायरेक्ट त्या प्लेसवर जातो आणि लाईट हाऊसकडे. सध्या गर्दी भरपूर आणि लोकांचं बघा, गर्दी तरी भरपूर आहे बघा बीचवरती, एकदम गर्दी आहे. सनसेट टाक बरोबर थंय जाऊचा आमका. चला आता डायरेक्ट आम्ही ह्या साईडीक गेल्यात तर तुम्ही डायरेक्ट बंदराला जातले आणि स्ट्रेट गेल्यात तर मालवण रोडावर जातले तुम्ही बघा. एक बंदरावरची या इथे बघा पूल आणि किती गर्दी आहे दिसता बघा. तुमका त्या ठिकाणी काय दिसता नाही पण डोळ्यांनी भरपूर दिसतं, नजारे भरपूर डोळ्यांनी बघूचे. कधीतरी व्हिजिट करा तुम्ही या लोकेशनवरती. डायरेक्ट लोकेशनवरती जातल्यात. लोकेशन तुम्ही प्रसन्न होण्यासारखं लोकेशन आहे, मन प्रसन्न होता भरपूर. बघा मस्तपैकी कमेंट करा, लोकांना सांगा तुम्ही या लोकेशनवरती या आणि बघा तुम्ही लोकांना काय सांगा अजून, म्हणजे कसा लोकांना काय दिसावा बाबा काय किती सुंदर आहे आणि किती चांगले ब्लॉग करते. असं मी 4थं ब्लॉग म्हणजे मस्त लोकेशन तुमका दाखवचे. फोटोसाठी या, कपल फोटोसाठी या, प्री वेडिंग फोटोसाठी सुद्धा या. मस्तपैकी लोकेशन आहे आणि चांगले लोकेशन आहे. जाऊन फक्त जर रस्तो जरा खराब आहे, रस्तो जरा खराब आहे, पण तुम्ही जाऊन मी या तुम्ही मस्तपैकी मजेशीर लोकेशन आहे. वेडिंग करू थार वेळल्या तर ओके आहे तुमका, पण मस्त चालता काय विषय नाही. नंबर करो प्रो या गोष्टी दे बघा. ड्रायव्हर जबरदस्त गाडी चालयता, एक नंबर ड्रायव्हर गाडी चालयता. आम्ही ऑफरोडिंगची गाडी घेऊन. कुठची गाडी थार. ओके डन. नेक्स्ट टाइम ब्लॉग करतो आम्ही थार वांगडा. तरी मिळवण्यासाठी ना पहिले गोष्टी जरा वाईट असतो पण नंतर चांगली गोष्ट भेटता अशी गोष्ट आहे. अचानक पण राहतो करू ताज मी तुला काय सांगतो, चांगले गोष्टी भेटायसाठी ना काहीतरी आयुष्यात खड्डे असतात, ते नशिबाचे असतात आणि चांगल्या गोष्टी बघूच्यासाठी जो असतो. तुमका मस्तपैकी लोकेशन बघा, जबरदस्त लोकेशन आहे. सगळ्या गोष्टी बघा जबरदस्त, फोटो सुद्धा जबरदस्त येतात असत. लोकेशन बघा आणि फोटो व्हिडिओ बघा असले येतात त्याचे ते. फोटो बघा, व्हिडिओ बघा, कसले जबरदस्त लोकेशनच बघा तुम्ही. कसलं सुंदर लोकेशन आहे, एक नंबर लोकेशन आहे. आजूबाजूचे नजारे बघा किती सुंदर दिसतं. मेंटेनन्स पहिला तरी इतकी झाडकट नाही होते, आता भरपूर झाडकट झाले हिशोबात. ते बघा फेरी न्यूटिकचं हे का आता ते हिडन प्लेस एक सर ह्या साईड गावाचा तो जुनो एकदम जुनो आलो लाईट हाऊस ह्या एरियात
सुनू आलो ऐसून ती बघा ती वाटतं बोट जाता आली बघा त्या साईडीन तुमका दिसता झाल्या बघा हे बघा हे चरत चालली लाईट हाऊसकडेच चालली आहे ती आता एकच आणि अजून नजरेत बघाव किती सुंदर 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 सुंदरच सुट्टी सुंदर कोकण ह्या माझा सुंदरच असा ब्लॉग म्हणजे आता चौथो ब्लॉग असा आणि व्हिडिओ काढून फोटो काढून सगळे झाले व्हिडिओ काढले फोटो काढले सगळे झालं आता व्हिडिओ बाबूचे काढले माझे काढले स्वतःचे दोन तीन कपडे काढले ते चेंज करून काढले आणि लोकेशन तर मस्त होता एक नंबर लोकेशन हा लोकेशनसाठी तुम्ही विजिट करा या लोकेशनवरती वेंगुल 15 लाईट आउटच्या साईटी जा आणि लोकेशन इतक्या सुंदर की तुम्ही फोटो काढू घ्या परत आपले तुम्ही कपल फोटो काढू घ्या मित्रांसोबत पार्टी करू घ्या बघा पार्टीसाठी सुद्धा एक मस्त कोणीतरी पार्टी केलेली आहे ऑलरेडी आणि आता आम्ही सनसेट बघून गाडी आहे बघा किती लोक तर माझ्या मते अजूनही येत असते बघा तर अजूनही येतात त्यासाठी आणि लोक तर भरपूर आहेत सर बघा लोक पार्टीसाठी येतात मस्त एन्जॉय करू येतात आणि इतक्या सुंदर म्हणजे सुंदर लोकेशन आहे माहिती आहे कोकण ह्या आमचा सुंदरच आहे कोण नावच ठेवू शकत नाही कोकणाक आमच्या इतक्या सुंदर आणि ह्या ब्लॉगचो आज डी एंड करते आजच्या ह्या ब्लॉगचो मी संपयते डी एंड गुड बाय ऑलवेज हॅपी राहा आणि मजेत राहा सगळ्यांनी लाईक करा